पिकाची पाने पिवळी पडली की बरेचदा आपण सरळ म्हणतो नत्र कमी आहे, म्हणजेच नायट्रोजनची कमी असू शकते आणि आपण लगेच युरिया टाकतो. पण खरं तर पिवळेपणा हा एक लक्षण आहे, कारण नाही. हे समजलं तरच योग्य तो उपाय करू शकतो, नाहीतर खर्च वाढतो, पीक तसंच राहतं आणि मग नुकसान होणं कन्फर्म आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण समजून घेऊ पानं पिवळी पडतात त्यामागची कारणं आणि त्यासाठी काय उपाय करू शकतो. सगळ्यात आधी पानं कोणती पिवळी पडत आहेत ते पाहणं गरजेचं आहे. पानं पिवळी होत असतील तर झाड नत्र जुन्या पानातून वरती खेचत असतं, म्हणजेच नत्र कमतरतेची शक्यता सगळ्यात जास्त अशा वेळेस असते. अशा वेळी वाढ थांबते, झाड फिकट दिसतं आणि उत्पादनावरती परिणाम होतो. पण नवीन पाने जर पिवळी दिसत असतील आणि शिरा हिरव्या दिसत असतील तर ही आयरन कमतरतेचे स्पष्ट लक्षण आहेत. द्राक्ष, डाळिंब, सोयाबीन, भाजीपाला यामध्ये ह्या गोष्टी वारंवार दिसतात. झिंक कमी असल्यास झाडाची वाढ खुंटते, पाने लहान राहतात आणि रोग खुजे दिसतात. जमिनीत पाणी साचणं हा पिवळेपणा मागचा सगळ्यात मोठा पण दुर्लक्षित कारण मानलं जातं. मुळांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन लागतो. पाणी साचलं की मूळ गुदमरतात, कुजायला लागतात आणि झाड वरून पिवळं दिसायला लागतं. सोयाबीन, हरभरा, कांदा, भाजीपाला या पिकांमध्ये नचरा नसल्यामुळे मोठं नुकसान होताना नेहमीच पाहण्यात आलं आहे. अनेक शेतकरी खत वाढवतात. ऊस, सोयाबीन, हरभरा, कांदा, भाजीपाला या पिकांमध्ये नचरा नसल्यामुळं मोठं नुकसान होतं. अनेकदा शेतकरी खत वाढवतात पण मूळ समस्या पाण्यातच असते, हे त्यांच्याकडून राहून जातं. जमिनीचा पीएच जास्त म्हणजे जमीन क्षारीय असल्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही. जमिनीत लोह, झिंक असलं तरी झाड ते घेऊ शकत नाही, म्हणून खत टाकूनही फरक पडत नाही. काळी जमीन असलेल्या भागात हा प्रश्न वारंवार बघायला मिळतो. काही वेळा पिवळेपणा हा पोषणाचा नाही तर रोगाचा इशारा सुद्धा असू शकतो, हे आपल्याकडून राहून जातं. पानं पिवळी होऊन वाकडी दिसतात, ठिपके दिसतात किंवा वाढ सुद्धा खुंटते तर हा व्हायरस किंवा बुरशीजन्य रोग असल्याचा संशय असू शकतो. सोयाबीन मध्ये येलो मोझॅक, भाजीपाल्यात व्हायरल पिवळेपणा तर काही पिकांमध्ये बुरशीजन्य डाग सुद्धा दिसून येतात. म्हणून उपाय करण्यापूर्वी ओळखणं सर्वात महत्वाचं आहे. माती परीक्षण करून घ्या, जमिनीचे अन्नद्रव्यांची खरी स्थिती समजते. शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा, हे खतापेक्षाही जास्त परिणामकारक नेहमीच ठरतं. नत्र कमतरता असल्यास योग्य प्रमाणात युरिया द्या, पण योग्य प्रमाणात आणि अंदाज न लावता. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी लक्षणानुसार करा, अंदाजावर नाही. रोगाचा संशय असल्यास कृषी तज्ञांचा योग्य काय तो सल्ला घ्या आणि मगच औषध वापरा. शेतात चालताना फक्त पिवळेपणा दिसतो का ते पाहू नका. कोणती पानं पिवळी आहेत, शिरांचा रंग काय आहे, जमीन ओलसर आहे का, वाढ थांबली आहे का, हे सगळं निरीक्षण करा. फक्त पिवळेपणा हे कारण नाही असू शकत. कारण ओळखून केलेला उपाय कधी कमी खर्चात जास्त फायदा देतोच. लक्षात ठेवा, लक्षणावर उपचार केले तर खर्च वाढणारच, कारण जर ओळखून उपाय करायचा प्रयत्न केला तर उत्पादन वाढेल. योग्य वेळी योग्य निदान करणं हे पुन्हा पिकाला हिरवं, जोरदार आणि उत्पन्न देणारं बनवतंच. आणि अशाच शेतकऱ्यांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती पोहोचवण्यासाठीचाच पालवी ॲग्रिकोचा प्रयत्न नेहमी असतो आणि तुमच्यापर्यंत आमचे सगळे व्हिडिओज वेळेवर पोहोचावेत असं तुम्हाला वाटत असेल तर पालवी ॲग्रिको यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही घेऊन येऊ नवीन नवीन माहितीसह तुमच्यासाठी योग्य व्हिडिओज. धन्यवाद.